नमस्कार, निष्ठा ऑल इन वन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे। थंबनेल वरून तुम्हाला कळालंच असेल आम्ही कुठे चालले आहोत ते। आम्ही चाललोय महादेवाच्या नगरीत नाशिकला। त्र्यंबकेश्वर 12 ज्योतिर्लिंगापैकी एक ज्योतिर्लिंग आहे, त्याचं दर्शन घ्यायला चाललोय। तो बोला हर हर महादेव, हर महादेव। चला प्रवासाला सुरुवात करूया। आता आम्ही घरातून निघतोय। आता वाजले आहेत 6:30। तर आम्ही ओला ऑटो बुक केलेली आहे। तिथून मग खोपटवरून आम्हाला एसटी पकडायची आहे। चला 7ची एसटी आहे, जळगाव, मुंबई सेंट्रल टू जळगाव वाया नाशिक। 7 वाजेपर्यंत येईल ती। टायमावर आली तर ठीक, डिले झालं तर मग आमचं बॅड लक, थांबावं लागेल तेवढा वेळ। नाही डिले नाही होणार, असेल टायमावरती असेल। मुंबईचं ट्रॅफिक माहिती आहे। चला चला प्रवासाला सुरुवात करूया। आता तुमच्यासोबत संपूर्ण प्रवास आम्ही शेअर करणार आहोत, तर स्टार्ट टू एंड व्हिडिओ बघत राहा। पोचलोय आम्ही खोपटला। आमची गाडी ऑलरेडी लेट आहे, 7:30 वाजतील, 7:30-8 वाजतील। मुंबईला भरपूर ट्रॅफिक असल्यामुळे तर इथे असंच फेरी मारतोय आम्ही। इथे शिवनेरी एसटी आहे ना, ई शिवनेरी, तिथं चार्जिंग होते इलेक्ट्रिक गाड्या। अशा मशीनला वायर्स असतात। ई शिवनेरी। पक्षी चालले घराकडे। इथे खाण्याचे स्टॉल आहेत असे, जर तुम्हाला वेळ होणार असेल गाडी येण्यासाठी तर इथे घेऊन तुम्ही काय स्नॅक्सचे ऑप्शन घेऊ शकता खायला। दोन्ही दापोलीच्या एसटी लागल्यात। बस आलेली आहे आमची। 8 वाजले जवळजवळ, भरपूर लेट झाला। बसलो गाडीमध्ये। 8 वाजून गेले, जेवण पण नाही निघालो, आता भूक पण लागली। थोड्या वेळाने जेवू, जरा रिलॅक्स हो, सेटल होऊ, मग जेवायला घेऊ। ही एसटीची अशी स्लीपर क्लास आहे, वरती अप्परला, खाली सिटिंगला अशी। थोडा वेळ आराम करू, जास्त नाही, 3 तासाचा प्रवास आहे, 3-3.5 तासाचा। बघू आता कितीला पोहोचतो। इथे छोटा फॅन दिलेला आहे। इथे हा रॅक आहे बॅग वगैरे ठेवण्यासाठी, दिसत असेल तुम्हाला। विंडो अशी ओपन, इथे एक लाईट आहे। चार्जिंग पॉइंट दिसत नाही कुठे, नाही। विंडो ओपन ठेवायला। नॉन एसी स्लीपर सीटर, ठीक आहे, छोट्याशा प्रवासासाठी चांगली आहे। तर भिवंडी रोडला आहोत आपण।
केवढी धूळ आहे इथे. डेली ट्रॅव्हल करणारे खरंच कशी करत असतील. जेवायला घेतो आता आम्ही. या जेवायला सगळं प्लास्टिकच्याच डब्यांमध्ये आणले. भेंडीची भाजी आहे, चपात्या आहेत, चपात्या आहे तिथे, शेंगदाण्याची मिरची, शेंगदाण्याची मिरची. याची रेसिपी तुम्ही बघितली असेल. बघितली नसेल तर चॅनलवरती जावा आणि नक्की बघा. आणि बाळासाठी डाळ आहे. चला जेवतो मग आम्ही. या जेवण करायला या जेवायला. वैतागले, अहो वैतागले. ट्रॅफिक 9 वाजून गेलेत. ट्रॅफिक आहे भरपूर. आताशी भिवंडी पोचलोय. हॉटेल पॅराडाईजच्या इथे गाडी थांबलेली आहे जेवणासाठी. गाडी अशी पण लेट होती आणि ट्रॅफिकमुळे अजून लेट झालंय. भरपूर वैताग आलाय. 10:30 वाजलेले आहेत रात्रीचे आणि आपण आता पोचलो आहोत आटगावच्या पुढे. अजून कसारा नाही आलेला आहे. हाय, तर आम्ही आता हॉटेलवरती पोचलो आहे. गाडीतून अंदाजे 1 वाजता उतरलो आम्ही. म्हणजे हॉटेलपासून 5 मिनिटाच्या अंतरावरतीच उतरलो, बरोबर हायवेला. हा रूम आहे आमचा 105. एंटर केलं की इथे लेफ्ट साईडला वॉशरूम आहे. दाखवते वॉशरूम. दोन स्टेअर्स उतरल्यानंतर मग इथे ड्रेसिंग टेबल टाईप असं सेटअप दिलेलं आहे. खालती डस्टबिन आहे आणि कॉफी वगैरे पिण्यासाठी टेबल वगैरे दिलेलं आहे. टॉवेल आणि सोप दिला होता त्यांनी. पाण्यासाठी ते ग्लास वगैरे आहे. वॉर्डरोब दिलं आहे छोटंसं. हँगर वगैरे आहेत आतमध्ये. कपडे ठेवू शकता तुम्ही, बॅगा ठेवू शकता. इनफ स्पेस आहे एकदम. चेअर दिलेली आहे बसायला. इथे तुम्ही बसून मस्तपैकी मेकअप वगैरे करू शकता. आणि एक्स्ट्रा सिटिंगसाठी इथे वरती स्टूल दिलेला आहे. टीव्ही आहे. नॉन AC रूम घेतला आम्ही. आता काय एवढी थंडी म्हणजे गरम पण नाही एवढं, त्यामुळे नॉन ACच रूम घेतला आम्ही. किंग साइज बेड आहे. एकदम स्वच्छ चादर वगैरे, ब्लँकेट, पिलो सगळं मस्त आहे. बेडच्या दोन्ही साईडला कॉर्नर टेबल आहे, साईड टेबल आहेत. 2 ड्रॉवर आहेत त्याला. काय फोन वगैरे रिसेप्शनला करायचं असेल तर फोन पण आहे. आणि इथे त्यांचं खालती हॉटेल पण आहे, हॉटेल तपस्वी म्हणून. त्याचं मेनू कार्ड ठेवलेलं आहे. तुम्ही इथून ऑर्डर करू शकता डायरेक्टली रूमवरती.
ते स्विच बोर्ड आहे. बेड भरपूर मोठा आहे, 4 जण पण आरामात झोपू शकतात, एवढा मोठा आहे. या साईडला पण सेम साईड टेबल आहे, 2 ड्रॉवर दिलेले आहेत. स्पेस भरपूर आहे साहित्य ठेवण्यासाठी. आणि असे लॅम्प लावलेले आहेत, वरती पण सिलिंगला असे लॅम्प आहेत. क्लीन अँड नीट रूम आहे, एकदम मस्त. जेवढी पण प्रवासाचा थकवा होता तो रूम बघून निघून गेला. कर्टन्सचा कलर पण मस्त आहे. तुम्ही सकाळचा व्ह्यू कसा दिसेल ते तुम्हाला सकाळीच दाखवते, म्हणजे आता रात्र आहे त्यामुळे काहीच दिसत नाही आहे समोर. मॉस्किटो नेट वगैरे लावलेली आहे. भरपूर मोठी अशी विंडो आहे, थोडं थोडं दिसत असेल तुम्हाला. बॅक साईड आहे ही हॉटेलची. आता वॉशरूम दाखवते. हा मेन डोअर आहे. मेन डोअरवरून एंटर केल्यानंतर लेफ्ट साईडलाच वॉशरूम आहे. भरपूर मोठं आहे. हॉट वॉटरसाठी पण प्रोव्हिजन आहे. ते कमोड आहे, बेसिन आहे, मिरर पण आहे. शॉवर पण आहे. डस्टबिन दिलेलं आहे, एक छोटा स्टूल दिलेला आहे आंघोळीसाठी. छान आहे, एकदम नीट अँड क्लीन एकदम. ते रॉड दिलेला आहे कपडे वगैरे हँग करण्यासाठी. नीट अँड क्लीन आहे एकदम वॉशरूम. स्विच बोर्ड आहे. हा ब्लॉग लेंदी होईल म्हणून हा ब्लॉग इथे संपवते. नेक्स्ट ब्लॉग तुम्हाला असेल इथून हॉटेलवरून त्र्यंबकेश्वरची जर्नी, म्हणजे त्र्यंबकेश्वरपर्यंतचा प्रवास आणि त्र्यंबकेश्वरचं दर्शन. तर हॉटेलचे डिटेल्स वगैरे सगळे आहेत, जे काही ॲड्रेस वगैरे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देते आणि लोकेशन वगैरे सगळं तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये भेटून जाईल. तर हा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते नक्की कमेंट करून सांगा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.